नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंनी टाकला सर्वात मोठा डाव. तर विधानसभेच्या निवडणुकीपूर्व भाजपचे 16 नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात करणार जाहीर पक्षप्रवेश. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह शिंदे गट आणि अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका राज्यात पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगली तयारीला लागल्याचं बघायला मिळतं आहे. तसेच महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका तसेच मेळावे देखील सुरू केले आहेत. लोकसभेनंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नवीन उत्साहात मैदानामध्ये उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी राजकीय बातमी समोर आली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे तब्बल 16 नगरसेवक हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तर विधानसभेपूर्वी भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या 7 जुलै रोजी सर्व नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपलब्ध माहितीनुसार भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, पण हा मतदारसंघ सध्या शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्या ताब्यात आहे. तर या मतदारसंघातील संजय शिरसाट हे सध्या विद्यमान आमदार असून ही जागा भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निश्चय केला आहे. तर आता लवकरच ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. राजू शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी ताकद असून त्यांच्यासोबत आता भाजपचे 16 नगरसेवक ठाकरे गटात पक्षप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीत नुकत्याच पार पडल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटातील संदीपान भुमरे यांना मोठं मताधिक्याने या ठिकाणी विजय प्राप्त करता आला. परंतु आता भाजपचे विद्यमान मंत्री अतुल सावे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट या दोनही विधानसभा मतदारसंघातील एक मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार शिरसाट यांना मोठा धक्का देऊन भाजपचे 16 नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करणार आहे. त्यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान संजय शिरसाट यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणारे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशा लढतीमध्ये ठाकरे गटाची ताकद अधिक असल्याने संजय शिरसाट यांना पराभवाची चिन्ह आता दिसू लागली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? संभाजीनगरच्या संजय शिरसाटांच्या मतदारसंघात शिंदे गटाचे शिरसाट विजयी होतील की ठाकरे गटाचे नवनिर्वाचित उमेदवार राजू शिंदे? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.